नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तर बघा इकडं आमची चालू होती सकाळी चहाची गडबड, कारण भक्तीला शनिवार होता आणि मग ती गेल्याच्या नंतर मी फक्त आणि फक्त हे गव्हाची सोय घेतली, कारण गव्हाला खूप कीड लागलेलं होतं आणि रात्री दाजीने पावडर आणली होती. मला असं झालं होतं की त्या गव्हाला कधी चाळते आणि त्याला कधी पावडर लावते. जेवण साईडला ठेवून मी पहिले सगळे तेच कामं आवरत बसले, कारण मला गहू चाळत चाळत 1 वाजला होता. खूप वेळ झाला आणि एक पार्सलसुद्धा येणार होतं आणि त्याची पण वाट बघत होते. कारण एखादी वस्तू जर आपण बोलवली ना, त्याची पण आपण एक्सायटेड असतो, कारण कशी असेल, कसं असेल त्याचं हे. इथं मी पूर्ण गहू चाळून घेतले. नंतर थोडी पावडर उरली तर त्याच्यात टाकली आणि काही गहू मी तिकडं बाहेर वाळत घातले ते, कारण नंतर दळण करायसाठी. आणि इकडं बघा, तर माझं पार्सल आलेलं होतं आणि त्याची ओपनिंग करायची. तर बघा, म्हणजे कोणती एखादी नवीन वस्तू आली तर आपल्याला कसं वाटतं की आपण कधी खोलतो आणि कधी नाही. तर मी बोलवले ते हँकर ब्लाऊज अडकवायचे, पण ते वेगळेच निघाले होते. पण त्याची मला काही आयडिया नव्हती आणि एवढी माहिती नव्हती, पण मी जे दिसले ते बोलवले. पण जाऊ द्या, 150 रुपयाची वस्तू होती. जास्त महाग असती तर खूप वाईट वाटलं असतं. पण मग म्हटलं जाऊ द्या, वरून आपण त्याला ते काही खटके आणले की ते बसून जाईल. तर इथे 12 पीस होते आणि माझी आतुरता अशी की लगेच खोलून आणि त्यात ब्लाऊज अडकवून पण बघण्याची आतुरता होती. कारण नवीन गोष्ट म्हटल्यावर की माणसाला खूपच हे वाटतंय. कारण मी पहिले नुसते ब्लाऊज अशी वरती अडकवायची, पण ते खूप अस्तव्यस्त वाटतं. त्याच्यामुळं मग म्हटलं चला हँकरच बोलवूयात. तर आज फायनली आपलं पार्सल घरी आलं आणि माझं लगेच चाललं त्यात ब्लाऊज अडकवून बघणं की कसं दिसते कसं नाही. तर मस्तपैकी मी पूर्ण छानपैकी ब्लाऊज वगैरे लावून घेतले. तर पण त्यातून पण पूर्ण ब्लाऊज अशी सटकत होते, कारण साईडला त्याला मला तरी वाटते चिमटा आणावा लागतो. तर पूर्ण ब्लाऊज मी अशा प्रकारे अडकवून ठेवले होते आणि ते 12 पीस होते. माझ्याकडे पहिले 6 हँकर होते कपाटातले, पण ते 12च पीस आले. मला वाटलं त्याचे 24 येतात का, पण ते 12 आले. तर बघू आता दुसऱ्या वेळेस चांगल्या प्रकारे बघूनच बोलवावं लागेल. तर असा मिनी ब्लॉग, कारण किती जरी दमलं ना तरी काही एखाद्या गोष्टीचे एक्साइटेड असले तर खूप भारी वाटतं. कारण मी गहू चाळून चाळून इतकी दमले होते. मग पार्सल आलं, चला बाय.